रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी आंदोलनाची धग ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना दिसते आहे। राजू शेट्टी असतील, शशिकांत शिंदे असतील, बजरंग बाप्पा सोनवणे असतील यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि तुम्ही बघू शकताय की आज तिसऱ्या दिवशी या आंदोलनाच्या ठिकाणी जे आहे ते महाराष्ट्रामधून अनेक ठिकाणाहून जे आहे ते शेतकरी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दाखल होत आहेत। आपण स्टेजवरती बघू शकताय अनेक संघटना असतील, शेतकरी असतील, हे रोहित पवारांना भेटतायत, त्यांना पाठिंबा देतायत। या बाजूला तुम्ही बघताय की महाराष्ट्रातल्या अनेक तालुक्यामधून, अनेक जिल्ह्यांच्या मधून जे आहेत ते लोक वाजत गाजत या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी दाखल होत आहेत, शिवतीर्थावरती दाखल होत आहेत। आणि तिसऱ्या दिवशी आज दुपारची स्थिती आपण बघितली तर या ठिकाणी हजारो शेतकरी जे आहेत ते आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून त्या ठिकाणी झालेले आहेत। कर्जमाफी नाही, उपकार तो आमचा आहे अधिकार, अशा पद्धतीचे फलक हातामध्ये घेत हे सगळे शेतकरी आता जे आहेत त्या आंदोलनामध्ये त्या ठिकाणी सहभागी होत आहेत। मनोज जरांगे पाटील सुद्धा या आंदोलनाला भेट देण्यासाठी येणार आहेत आणि आताच राजू शेट्टी यांनी या आंदोलनाला संबोधित केलेलं आहे। 2 दिवसामध्ये जर तोडगा नाही निघाला तर याची धग महाराष्ट्रभर पोहोचेल आणि सरकारला अल्टिमेटम दिलेला आहे की आम्ही त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी चक्का जाम करू। आणि आज आपण पाहिलं तर गेल्या 2 दिवसापेक्षा आज तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून हजारो शेतकरी जे आहेत ते या आंदोलनाच्या ठिकाणी दाखल होत आहेत, रोहित पवारांना आपला पाठिंबा देत आहेत आणि त्यांची एकच मागणी आहे की सरसकट 2 लाखापर्यंत जे कर्ज आहे ते कर्ज त्या ठिकाणी माफ झालं पाहिजे। आता आपण बघितलं तर आंदोलनाच्या ठिकाणी असणारी जी जागा आहे ती सुद्धा अपुरी पडायला लागलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये अनेक कार्यकर्ते जे आहेत ते कार्यकर्ते त्या ठिकाणी दाखल होत आहेत आणि दुपारनंतर मनोज जरांगे पाटील सुद्धा आंदोलनाला भेट देण्यासाठी येणार आहेत, अनेक नेते मंडळी येणार आहेत। आज तिसऱ्या दिवशी आंदोलनाची धग वाढते आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून अनेक शेतकरी जे आहेत ते आंदोलनस्थळी जे आहेत ते दाखल होत आहेत। सरकार नेमकं चर्चा कशा पद्धतीने करतं आणि आंदोलनावरून तोडगा कसा निघतो की या आंदोलनाची धग, हा आंदोलनाचा वणवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत त्या ठिकाणी पेटता त्या ठिकाणी राहतो हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे। पाहूया संध्याकाळपर्यंत काय तोडगा निघतोय का त्या आंदोलनाची धग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये होते। कॅमेरामन गोपाळ माळीसह समाधान, एबी मराठी न्यूज, पंढरपूर।